नमस्कार. विज्ञानयात्री गर्टूड बेल एलियन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. गर्टूड बेल एलियन हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1928 सालच्या शरीरक्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. अझिडोथायमिडिन AZT या अँटी रेट्रोव्हायरल औषध निर्मिती संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. गर्ट्रूड बेल एलियन आणि जॉर्ज हर्बर्ट हिचिंग्ज या दोन शास्त्रज्ञांनी सर्वसामान्य मानवी शरीरातील निरोगी पेशी आणि रोगग्रस्त विशेषतः कर्करोगग्रस्त पेशी यांच्या जीवरासायनिक सामग्री यांची तुलना केली. या तौलनिक संशोधन अभ्यासामुळे जीवाणू, विषाणू आणि अन्य जंतू संसर्गासाठी सामना करण्याची पद्धत शोधण्यात त्यांना यश मिळाले आणि अझिडोथायमिडिन AZT यासारखी अँटी रेट्रोव्हायरल औषधे उपलब्ध झाली. तर्कसंगत औषध रचना या नाविन्यपूर्ण संशोधनाप्रित्यर्थ गर्टूड बेल एलियन आणि जॉर्ज हर्बर्ट हिचिंग्ज या दोन जीवरसायनशास्त्रज्ञांना सन 1988 सालचा शरीरक्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एक महत्त्वाचे अँटीव्हायरल औषध आहे. याला झिडोउडिन असेही म्हणतात. हे औषध HIV किंवा एड्स या रोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. हे औषध विषाणूच्या DNA निर्मिती प्रक्रियेत अडथळा आणून विषाणूची वाढ थांबवते. हे एड्सच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या पहिल्या औषधापैकी एक आहे, जे आर्ट थेरपी किंवा कला अभिव्यक्ती उपचार याचा भाग आहे. अझिडोथायमिडिन हे औषध HIV विषाणूला मानवी पेशीमध्ये स्वतःची प्रतिकृती म्हणजे रेप्लिकेशन तयार करण्यापासून रोखते. अझिडोथायमिडिन या औषधामुळे मानवी शरीरातील विषाणूची संख्या कमी होते. विषाणू हा एक सूक्ष्म कणाकृती पार्टिक्युलेट सजीव संक्रमित घटक आहे. ते फक्त सजीव आश्रयी यजमान पेशीत स्वतःचे पुनरुत्पादन करतात. सर्व प्राणी, वनस्पती, जीवाणू अशा सजीव पेशीमध्ये विषाणू संक्रमित होऊ शकतात. संरक्षकाचे प्रथिनाचे कवच व त्यामध्ये जनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूसारख्या कणांचे प्रियॉन्स किंवा व्हायरॉइड्स असे वर्गीकरण करतात. विषाणू हे पेशीमधील परजीवीप्रमाणे आहेत. ते त्यांच्या यजमान पेशी बाहेर प्रजनन करू शकत नाहीत. विषाणू सुमारे 20 ते 250 नॅनोमीटर व्यासाचे आणि 700 ते 1000 नॅनोमीटर लांबीचे असल्याने ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. त्यांची ठेवण गोफासारखी हेलिकल किंवा विषतिपृष्ठक किंवा आयसोहेड्रल असते. अधिक किचकट रचनेचे विषाणू आढळले आहेत. विषाणूतील जनुकीय भाग DNA किंवा RNA या न्यूक्लिक आम्लाने बनलेला असतो. विषाणू जिनोम सुमारे 1 ते 2.5 MB एवढा असतो. 1 MB बरोबर 10 लाख बेस जोड्या असतात. जनुकीय रेणूभोवती असलेल्या प्रथिनावरणामुळे कॅप्सिड यामुळे जनुकीय रेणूचे संरक्षण होते. विषाणू आश्रय पेशीची यंत्रणा वापरून पुनरुत्पादन करतात. ते स्वतः ऊर्जा संचय करीत नाहीत. कृत्रिम माध्यमात विषाणू वाढवणे अवघड आहे. त्यामुळे विषाणू वाढवण्यासाठी अंड्यातील गर्भपेशी किंवा पेशी संवर्धन माध्यम टिश्यू कल्चर मीडियम वापरले जाते. विषाणूंच्या वाढीमुळे आश्रय पेशी किंवा उती मृत झाल्याने अपारदर्शक पांढरे ठिपके तयार होतात. त्याला पॉक किंवा डागासारखा ठिपका असे म्हणतात. विषाणूंच्या वाढीसाठी पेशी मिश्रण 36 डिग्री सेल्सिअस स्थिर तापमानास 3 ते 6 दिवस ठेवावे लागते. जीवाणूभक्षी विषाणू पेटी डिशमध्ये जीवाणूंच्या असलेल्या थरामध्ये वाढवता येतात. यात मृत जीवाणूमुळे पारदर्शक गोलाकार विभाग तयार होतात. त्याला प्लेक किंवा चट्टा असे म्हणतात. या वाढीकरिता पेशी मिश्रण सुमारे 37 डिग्री सेल्सिअस तापमानाला 24 तास उबवावे लागते. विषाणू हे फक्त सजीव पेशीत वाढत असल्याने पेशीच्या बाहेर ते अतिसूक्ष्म कणांच्या स्वरूपात असतात. त्यांना विषाणू कण किंवा व्हायरॉन्स असे म्हणतात. अझिडोथायमिडिन हे औषध रासायनिक यौगिक न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इन्हिबिटर म्हणजे NRTI या गटातील आहे, जे HIVच्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या एन्झाईमला थांबवते, ज्यामुळे विषाणूचा DNA तयार होत नाही.
ॲझिडोथायमिडिन कृती यंत्रणा म्हणजे ॲक्शन मेकॅनिझम यामध्ये यजमान किंवा आश्रयी पेशीमध्ये टिनोफेविर डायफॉस्फेटमध्ये त्याचे रूपांतरण समाविष्ट आहे. हा सक्रिय मेटाबोलाइट विषाणूच्या DNA मध्ये अंतर्भूत होण्यासाठी नैसर्गिक सबस्ट्रेट डिऑक्सिडेनोसिन 5 ट्रायफॉस्फेट याच्याशी स्पर्धा करतो. एकदा अंतर्भूत झाल्यानंतर टिनोफेविर डायफॉस्फेटमुळे साखळी संपुष्टात येते, ज्यामुळे विषाणूजन्य DNA अधिक वाढण्यास प्रतिबंध होतो आणि त्यामुळे विषाणूची प्रतिकृती म्हणजे रेप्लिकेशन थांबते. ॲझिडोथायमिडिन हे एड्सच्या उपचारातील एक प्रमुख औषध असून ते HIV विषाणूची वाढ रोखण्याचे काम करते. विज्ञानयात्री गर्ट्रूड बेल एलियन यांचा जन्मदिनांक 23 जानेवारी 1918 रोजी अमेरिका देशातील न्यूयॉर्क या शहरात झाला. शालेय जीवनात गर्ट्रूड बेल एलियन यांना सर्व विषयांची आवड होती. त्यांच्या घरी आजोबा जठराच्या कर्करोगाने आजारी होते. आजोबांच्या कर्करोगाशी चाललेला झगडा पाहून त्यांनी कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीचा अभ्यास करून कर्करोगावर उपाय शोधण्याचा निश्चय केला. वयाच्या 15व्या वर्षी वॉल्टन हायस्कूलमधून पदवी प्राप्त करणाऱ्या गर्ट्रूड बेल एलियन ह्या एक उत्कृष्ट विद्यार्थिनी होत्या. त्या हंटर कॉलेजमध्ये फाय बीटा कप्पा या श्रेणीच्या विद्यार्थिनीपैकी एक होत्या. सन 1936 मध्ये त्यांनी रसायनशास्त्र पदवीसह सुमा कॉम लॉड ही पदवी प्राप्त केल्या. पदवी घेतल्यानंतर त्यांनी सचिवनी हायस्कूल शिक्षिका म्हणून काम केले. दिवसभर शाळेत शिक्षिकेची नोकरी करून रात्रशाळा या प्रणालीच्या न्यूयॉर्क विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर म्हणजे MSc शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्या बरोज वेलकम कंपनीच्या प्रयोगशाळेत जॉर्ज हर्बर्ट हिचिंग्स यांच्या प्रयोगशाळेत सहाय्यक पदावर रुजू झाल्या. सुरुवातीला सहाय्यक आणि नंतर सहकारी या भूमिकेत विज्ञान यात्री गर्ट्रूड बेल एलियन यांनी जॉर्ज हर्बर्ट हिचिंग्स या जीवरसायनशास्त्रज्ञासोबत तर्कसंगत औषध रचना या विषयांतर्गत संशोधन कार्य केले. या संशोधन कार्यातील फलनिष्पत्तीसाठी त्यांना 40 वर्षे काम करावे लागले. सेंद्रिय रसायनशास्त्र हा गर्ट्रूड बेल एलियन यांचा मूळ विषय. एकाच विषयाच्या अध्ययनात न राहता त्यांनी जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधी विज्ञान, प्रतिकारक्षमता विज्ञान म्हणजे इम्युनॉलॉजी या विषयांचाही अभ्यास केला. विज्ञानयात्री गर्ट्रूड बेल एलियन आणि जॉर्ज हर्बर्ट हिचिंग्स या दोन शास्त्रज्ञांनी सर्वसामान्य मानवी शरीरातील निरोगी पेशी आणि रोगग्रस्त विशेषतः कर्करोगग्रस्त पेशी यांच्या जीवरासायनिक सामग्री यांची तुलना केली. या तौलनिक संशोधन अभ्यासामुळे जीवाणू, विषाणू आणि अन्य जंतू संसर्गासाठी सामना करण्याची पद्धत शोधण्यात त्यांना यश मिळाले आणि ॲझिडोथायमिडिन, AZT यासारखी अँटीरिट्रोव्हायरल औषधे उपलब्ध झाली. या दोन रसायनशास्त्रज्ञांनी अनेक रोगावर नवीन रासायनिक औषधे शोधून काढली. मर्कॅप्टोप्युराइन हे औषध, श्वेतपेशी कर्करोग उपचारासाठी अझाथायोप्राइन किंवा इमुराइन हे औषध आहे. अवयव रोपण्यासंदर्भातील प्रतिक्षमता दडपणारे आणि नेलोरायविन हे औषध कर्करोग नियंत्रणासाठी शोधून काढली. या संशोधक द्वयींनी रोगकारक जीवाणू, विषाणूंची पुनरुत्पत्ती आणि अन्य शरीर क्रिया रोखणारी औषधे उपलब्ध करून दिली. गर्ट्रूड बेल एलियन यांच्या संशोधनातून RNA पासून DNA बनवण्यासाठी उपयोगी पडणारे जैव उत्प्रेरक रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज किंवा विरुद्ध प्रतिलेखन रिकामी करण्यासंदर्भातील कार्ययंत्रणा निष्पन्न झाली. त्यातूनच ॲझिडोथायमिडिन हे एड्स किंवा HIV रोगाच्या विषाणूंना निष्प्रभ करू शकणारे औषध कालांतराने निर्माण झाले. त्यांनी मलेरिया आजारावर पायरिमेथायमिन हे परिणामकारक औषध तयार केले. तर्कसंगत औषध रचना या नाविन्यपूर्ण संशोधनाप्रित्यर्थ गर्ट्रूड बेल एलियन आणि जॉर्ज हर्बर्ट हिचिंग्स या दोन जीवरसायनशास्त्रज्ञांना सन 1928 सालचा शरीर क्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विज्ञानयात्री गर्ट्रूड बेल एलियन या एक अमेरिकन बायोकेमिस्ट आणि फार्माकोलॉजिस्ट होत्या. विज्ञानयात्री गर्ट्रूड बेल एलियन यांना सन 1988 मध्ये जॉर्ज हिचिंग्स आणि सर जेम्स ब्लॅक यांच्यासोबत शरीरक्रिया विज्ञान किंवा औषधशास्त्र, फिजिओलॉजी, मेडिसिन या शाखेतील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. विज्ञानयात्री गर्ट्रूड बेल एलियन यांना हा नोबेल पुरस्कार औषध उपचारांच्या महत्वाच्या तत्वांच्या शोधकार्य डिस्कव्हरी ऑफ प्रिन्सिपल फॉर ड्रग ट्रीटमेंट यासाठी दिला गेला. त्यांनी कर्करोग, मलेरिया आणि एड्स यासारख्या आजारावर औषधे विकसित केली, ज्यात प्युरिनेथॉल,
किंवा रक्ताच्या कर्करोगाचा उपचार करतात, उपचारासाठी वापरला जातो आणि एसासायक्लोव्ही विषाणूजन्य हर्पिससाठी उपचारासाठी वापरला जातो. विशेष बाब म्हणजे कोणतीही औपचारिक संशोधन पदवी नसतानाही त्यांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले आणि नोबेल पुरस्कार मिळवला. त्यांनी त्यांच्या संशोधनातून औषध निर्मितीची पद्धत बदलली, ज्यामध्ये आजाराच्या पेशींचा अभ्यास करून औषध तयार करण्यावर भर दिला. वयाच्या 81व्या वर्षी दिनांक 21 फेब्रुवारी 1999 रोजी विज्ञानयात्री गर्ट्रूड बेल इलियन यांचे निधन झाले. एक उत्तुंग आणि बहुआयामी महिला वैज्ञानिक व्यक्तिमत्व विज्ञानयात्री गर्ट्रूड बेल इलियन ह्या कोणत्याही क्षमतेत ध्येयाच्या भावनेने आंतरराष्ट्रीय विकासात योगदान देण्यास उत्सुक होत्या, जे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आपल्यासाठी जीव रसायनशास्त्रज्ञ भूमिकेतून स्पष्ट होते. जीवनाच्या प्रत्येक पैलूतील बौद्धिक स्पष्टता आणि तर्कशुद्ध विचारांचा त्यांचा अढळ विश्वास हा अधिक महत्त्वाचा वारसा आहे. त्यांच्या मते विज्ञान स्वीकारूनच जगाची प्रगती होऊ शकते. त्यांच्या स्मृतीस आदर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या धोरणामध्ये आणि विश्वासासाठी स्वतःला समर्पित करणे. विज्ञानयात्री गर्ट्रूड बेल इलियन यांच्या स्मृतीस अभिवादन. श्रोता संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. धन्यवाद.